अभियंत्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारणं, चित्रपटगृहात शोबंद पाडून प्रेक्षकाला बदडणं, महिलेचा विनयभंग करणं अशी नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणं चांगलंच भोवलंय. 354 अंतर्गत स्वतःवर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी याच आमदार आव्हाडांनी पीडित महिला विरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा अखेर पर्दाफाश झालाय. या खोट्या गुन्ह्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या दोघा वकिलांसह कटात सहभागी 23 आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यातील आव्हाडांची कथित हस्तक मुंब्र्यातील इस्टेट एजंट शबाना सोंधी हिला पोलिसांनी अटक केली असून आव्हाड आणि अन्य आरोपी मात्र मोकाट असल्यानं त्यांच्यावर तातडीनं अटकेची कारवाई करण्याची मागणी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिला रिदा रशीद यांनी केली आहे. आज हिंदीत बोलू मराठीत बोलू? आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा विषय हा आहे काय, जसं माझ्यावर एक केस झालेला, जेव्हा मी विनयभंगाचा केस केलेला एका नेत्यावर, त्याच्यानंतर कसं कट रचून कसे प्लॅनिंग करून माझ्यावर ॲट्रॉसिटी आधी, त्याच्यानंतर माझ्यावर पिटा पॉस्को, त्याच्यानंतर 420 ची तयारी केलेली, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचं आता कोर्टाकडे आहे. पिटा पॉस्कोची बेसमरी झालेली आहे. मी समोरच्यांवर सगळ्यांवर FIR झाली. 22 लोक आहेत. 22 लोक आहेत. 4 लोक बेलसाठी पळत आहेत. बाकीचे लोक जे मेन कट रचणारे आहेत त्यांचं नाव जितेंद्र सतीश आव्हाड, बंटी नायक, परवीन पवार, शिवा जगताप असे अनेक आहे.